चला तर ही आपली हॉटेल होती. आपण आज इकडनं चेकआउट करतोय श्वेता. हां काय काय दाखवतो. एकच मिनिट मी हॉटेलचं आपण आता एक टाटा बाय बाय करूया आपण. ओके. तर बरं ह्या हॉटेलचं एक बेस्ट पार्ट काय आहे माहिती आहे तुला श्वेता? रूम. अरे बापरे. रूम त्यांच्या ज्या हिटेड आहेत म्हणजे एका टायमाला मला गरम व्हायला लागलं होतं की नाही आणि आपण ते ओपन केलं. आणि इथे मेन तेच आहे की हीटर चालू पाहिजे. काल आम्ही जिकडे थांबलेलो तिथे खूप थंडी आहे. हो म्हणजे श्रीनगरमध्ये. येस. तर हे हॉटेल खरंच चांगलं आहे. विंटेज गुलमर्गमध्ये आहे आणि प्रॉपर हार्ट ऑफ दी गुलमर्ग आहे. इकडनं तुम्हाला बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज जवळपासच आहेत. सो हॉटेल चांगलं आहे. आता इकडनं चेकआउट करूया. आता काय जरा थोडं आपण बर्फात खेळू. बॅगा आपल्या इकडेच आहेत. मग आपण नंतर थोड्या वेळाने पिकअप करायला लागूया. ओके. तुटली जाऊ दे ते मी आठ ठेवून देतो. मग हिचं आहे ना इथेच सगळं खेळून घेणार आणि मग जिथे बर्फात जायच्या वेळेला आहे ना ती मग थंडी थंडी करणार. काय काय श्वेता काहीतरी बोलते. काय बोलते? हे जे लॉंग जॅकेट आहे ना मी जारामध्ये बघितलं होतं. काहीतरी 10,000ला होतं पण अवेलेबल नव्हतं कारण विंटर सीझन होता. इकडे मी कितीला घेतलं माहिती? 400 रुपये. फक्त 400 रुपया. सांगायचं तात्पर्य काय शेवटी बघा गरम आपल्याला गरम म्हटलं पाहिजे. गरम तर वाटतंय आपल्याला. आणि एक ऑफर मध्ये होतं जे 5,500ला होतं. आणि सेम काहीच फरक नाही. काहीच नाही. तिकडे तिकडे आपल्याला मायरा खाली जायचंय. हा बरं दाखवायचं. अरे मेल्ट झालं येतं तुझं इग्लू. काय नाही काय आता हा एक लात मारली तर ते तुटून जाईल. पण त्यांनी छान बांधले मायरा है ना. मस्त बांधले. तू तोडले हे विंडो? तू केली म्हणजे विंडो तयार केली तू? नाही हे आधी तोडलेले. हा मी थोडेसे हे तोडलेलं. अच्छा अजून तोडले. चला इकडचं हे बी बनवायचा प्रयत्न पण काहीच बनवला नाही वरती. चला. आणि बरं इथे एक गोष्ट काय आहे. बरं चला चला पहिला आपण ना खाली जाऊया. खूप उशीर होतो आपल्याला मंदिरात जायचं बाय द वे आणि मग आपल्याला जायचं आहे श्रीनगरला. चल. काय काय आम्ही घरी आमचे गॉगल विसरून आलो. हा ना यार. त्याच्यानंतर काल आम्ही श्रीनगर मध्ये गॉगल्स घेतले लेन्स कार्ट मधनं. हा मस्त पैकी. आणि ह्या सगळ्या शॉपिंगच्या नादात ते कुठेतरी पिशवी राहून गेली ती. शेवटी इकडे आम्ही 100 रुपयाचे गॉगल घेतलेले. घाबरू नका. टेन्शन नको घेऊ. गॉगल सगळे आम्ही हरवले. म्हणजे इनफॅक्ट मायराचा जो मायराने घालून आलेला तो पण हरवला माझ्याकडनं. चला या. तो पण हरवला ना. त्याच्यामध्ये ठेवला ना तो ह्याच्यामध्ये. तो इथं स्नेहाने दिला होता. त्यामुळे 4च्या 4 गॉगल गेलेले आपले. आणि हे काल मग शेवटी 100 रुपये. दादाने तुमच्या 400 रुपयाचे पॅन्ट घ्यायच्या नादामध्ये 6,000चे गॉगल हारून टाकलेत. जाऊ दे. बरं हा ते बघा तिथे आहे ते शिव मंदिर. श्वेता म्हणाले की आपण उद्या करूया. म्हणलं चला आज करून घेऊ आपण. काल खूप उशीर झाला होता. अजून आपल्याला तिकडे संध्याकाळ झाली आधीच तिला थंडी लागली. इथे ना खरं इथे मापाचे वॉटरप्रूफ मिळाले तर बघूया. हा चल. येस. तर वी आर बॅक ॲट द प्लेस. चला तर मंडळी आता आपल्याला जायचं आहे मंदिरात. महादेवाचं मंदिर आहे तिकडे जायचं आहे आपल्याला आता. आणि इथे यायचा जो बेस्ट टाइम आहे ना तो तुम्ही 12-11 वाजता या. आधीच कारण का नंतर आहे ना 4 नंतर ना खूप थंडी होते. खूप गार लागतं. त्याच्यामुळे उन्हामध्ये जेवढं तो तुम्हाला करता येईल. आता तुम्ही स्वेटर पण नाही घातलं तरी पण चालतं. काही वाटणार नाही हे की नाही. पण जसं 5
5 वाजतात ना काल म्हणजे नंतर. येस चला मायरा बा आपल्याला हे करायचं आपल्याला. चला चलो पहिल्या मंदिरात जाऊन आपण. चला नाहीतर बेस्ट काय करूया आपण नेहमी करतो ना सगळ्यात शेवट अख्खा व्हिडिओ आहे ना, ते बेटर राहील आपल्याला. तेव्हा आपण सगळं सांगून देऊ. हे स्लेजिंगचं किती झाले, कॅबचं किती झाले. आम्ही खूप व्हिडिओज बघून खूप सगळं हे करून मग आम्ही काय काय करायचं डिसाईड केलं. येस कारण इकडे आल्यावर खूप आपली हे होतं फजिती होते. आपल्याला कळत नाही, ती लोक जे सांगतात ते करतो. त्यामुळे मला असं वाटतं की आपण सगळं सांगूया. येस कारण असं एकही व्हिडिओ नाही जिथे इन डिटेल मध्ये सांगितलेलं आहे. राईट. तर आणि हा गॉगल घेतलेला आहे मायाचा नवा गॉगल. तो पण हरवला. 50 रुपया. 50 रुपये. हे बघ आपल्याला ना फक्त यांना डोळे जपायचे एवढं मेन आहे. कारण का हे जे व्हाईटनेस आहे ना म्हणजे डोळ्याचा ना व्हाईट बॅलन्स निघून जाईल एवढं व्हाईट आहे. चलो. आणि माझी तुम्हाला जी कोणी आपले व्हिडिओज बघताय त्यांना ही नम्र विनंती राहील, कृपा करून अशी काय म्हणतात कचरा टाकू नका. बिकॉज काय ना आपण इथे फिरायला येतो आणि हे असं कचरा टाकतो ना तर आपले जे व्ह्यूअर्स आहेत त्यांनी जेव्हा पण कधी जाल कुठे वाईट वाटतं. म्हणजे ना जी ब्युटी आहे ती सगळी प्लॅस्टिक कचऱ्याने आहे ना घाण घाली. चला खरं कचरा टाकू नका. आपले व्ह्यूअर्स तर करत नाहीत पण नाही करायला पाहिजे. एक सांगू आपण एक केस बघा ना बाटल्या टाकल्या तिथे. चला आपल्याला आता जायचं वरती चालत. म्हणजे आपणच घाण करतो आणि नंतर आपणच बोलतो अरे तिथे किती घाण आहे. येस. तर इथे बर्फ किती आहे मंदिराच्या परिसरामध्ये ह्याच्यावरनं तुम्हाला अंदाज लावता येईल. हे बेंच आहे. बेंच पूर्ण झाकला गेला आहे म्हणजे ऑलमोस्ट 1.5-2 फूट बर्फ असेल खाली. ओके हे मंदिर आहे. बाय द वे आज आहे ना सोमवार आहे म्हणजे बघ आज काय योग आहे. काल आपण म्हटलं उद्या जाऊया तर नेमका आज सोमवार आहे. सो सोमवारी आपलं दर्शन झालेलं आहे. चला थोडं आता खेळूया आपण इथेच. चला आता काय खेळायचं ते खेळ. मॅगी खायची. खाली आहे मॅगी खाली आहे. कुठे हा मग चल जाऊ. चल आता वाजले आहेत 3 आणि स्लेज परत एकदा घेतलेलं आहे आम्ही. आणि आता आलो आम्ही मॅगी खाण्यासाठी. स्पेशली परत स्लेज केलंय. मायराला आणि श्वेताला मॅगी खायची होती. आणि आता बघा परत आहे ना टेम्परेचर ड्रॉप होत चाललंय. नाक परत गोठवायला चाललंय. परत टेम्परेचर ड्रॉप होतं. ऊन असलेल ना तुम्ही जे काही हे स्नो ऍक्टिव्हिटी करत ना हे उन्हातच करून घ्या. मी तर म्हणतो सकाळी 10:30 वाजता चालू करा. हा काय काय शूजला कव्हर करा. म्हणजे शूज पॅन्ट घातली आहे तर पूर्ण तुमच्या शूजला कव्हर करा. तुम्ही कुठे पण जा तुमच्या शूज मध्ये बर्फ पडणार. ओके
बाय द वे इथे हेलिकॉप्टर राईड पण आहे, ते बघा तुम्ही तिथे बघत असाल, तिथे एक हेलिकॉप्टर आहे. सो हे जे हेलिकॉप्टर आहे ना, ह्याच्या 2 राईड्स आहेत. एक आहे 7,000 वाली, एक आहे 13,000 वाली. 7,000 वाली जी राईड आहे ना, जी तुम्हाला इकडनं टेक ऑफ करणार, 20 मिनिटं हे फिरवणार गुलमर्ग आणि परत तिथे नेऊन सोडणार. बघा आता खाली तिथे लँड झाले ते आता आपले हेलिकॉप्टर. ओके. आणि 13,000 वाला आहे ना, ते वरती ते टेक ऑफ करणार, तिकडे एक सनराईज सनसेट पॉईंट आहे, तिथे घेऊन जाणार, तिकडे थोडा वेळ थांबणार आणि मग तुम्हाला ते परत खाली इथे घेऊन येणार. सो आता त्यांचं ना बुकिंग सुद्धा ऑनलाईन करावं लागतं. आता काही आपल्याला करायला आपण यावेळेस करणार नाहीच आहे, पण कधी नेक्स्ट टाईम हां. गंडोलाचा तुम्हाला सांगतो मी, गंडोला जूनपर्यंत फुल आहे, त्याच्यामुळे आम्हाला तर काय मिळालंच नाही. गंडोला ते आहे ना, ते समोर आहे बघा, तुम्हाला ते दिसत असेल, लाईन दिसते का तुम्हाला ती? ही जी लाईन आहे ना, ही गंडोलाची आहे. आणि वरती पहिला एक फेज आहे, सेकंड फेज आहे, तर 2 फेजचे तिकीट तुम्हाला घ्यावी लागतात, पण ते ऑनलाईनच आहे. आणि तुम्हाला जर कोणी सांगत असेल ऑफलाईन मिळतं किंवा काय, तर ऑफलाईन मिळत नाही. ओके. काय का चष्मा? मुंबई प्रॉपर मुंबई. येस. तर काल आपण असं करून तिथे गेलो होतो, ती स्नो ॲक्टिव्हिटी तिथे केल्या होत्या, आपण स्की केलं होतं. तिकडनं मग असं ते चर्च आहे वरती, चर्चवरनं असं खाली आलो मी आणि परत काय हो, जाताना जीव जातो. अच्छा, मॅगी हो गया क्या? जसं जसं तुम्ही पुढे जाल, हा, इथे मॅगी 60 रुपयाला आहे, तिकडे मॅगी 70 रुपयाला आहे. जेवढं तुम्ही पुढे जाल तेवढी मॅगी महाग होत जाते. बाय द वे, चला मॅगी खाऊन घ्या. काय एवढ्या थंडीमध्ये मॅगी खायची मजा वेगळीच आहे. सो मॅगी खाऊन झाली आहे आणि आपण आता जाऊया त्या स्पॉटवरती जिथे आपण काय म्हणतात स्लेज घेतली होती. बरं, आता ना मला एक इकडची ना आतली बातमी पण कळाली आहे. आतली बातमी म्हणण्यापेक्षा रेट्सबद्दल ना मला आत्ता एक्झॅक्टली इथे कळालं आहे. किती घेतात, किती बार्गेनिंग करावी लागते, काल आमच्याकडनं किती घेतले, आज आम्ही हे कितीला करतो आहे. तर हे सगळं मी तुम्हाला सांगेल संध्याकाळी जेव्हा मी श्रीनगरला हॉटेलला जाऊ तेव्हा. बिकॉज आता आहे ना, आपण इकडनं निघूया. सो बेबीची हवा केली, बच्ची को ठंड लग रही है. आणि ऍक्च्युली थंड म्हणण्यापेक्षा आहे ना, इथे ना टेम्परेचर खूप गार लागतं, त्याच्यामुळे ती आम्ही स्लाइड्स खरं झाली आमची, पण बिचारा ते अंकल आम्हाला तिथपर्यंत सोडतायत माहेराला. येस. चला, तर इकडनं काय गाडी पण आपली आली आहे हॉटेलच्या इथे. इकडनं आपण जाणार आहे श्रीनगरला. श्रीनगरला आपण 3 दिवस राहणार आहे आणि देन वी आर बॅक टू मुंबई. सो पण देखतो आहे काय झालं. चला, तो आता किती वाजले आहेत? 4 वाजलेले आहेत. प्रॉब्ली 6 वाजेपर्यंत आपण पोचू श्रीनगरमध्ये. तिकडेचं जे हॉटेल आहे ऑलरेडी बुकिंग केलं आहे आपण तिथे. सो आपण तिथे जाणार आहे आता आणि हॉटेलमध्ये गेल्यानंतर सगळं बोलू यार. ओके, चलो. एक बाईक आहे जी लेह टू कन्याकुमारी जाते. सो एक बाईकवाला होता, ते बघितलं तुम्ही, लेह टू कन्याकुमारी ते लोक बाईकने जात आहेत.
तर आपण आता आहे गुलमर्गमध्ये, म्हणजे गुलमर्गच्या आधीची जी सिटी आहे तिथे आहे आपण. आणि इथे तुम्हाला गरम कपडे जे आहेत ना वरती तुम्हाला लागतात, विंडशीटर, नंतर बूट आणि टोपी आणि हे सगळं तुम्हाला इकडे रेंटवरती मिळतं तुम्हाला. तर इथे ना भरपूर दुकानं आहेत, तुम्ही कुठेही जाऊन बार्गेनिंग करून घेऊ शकता. तर मग अशी आपण काल त्या पाईन रेस्टॉरंटमध्ये होतो, पाईन व्ह्यू रेस्टॉरंट म्हणून आहे, तिथे होतो. तिथं या परिसरामध्येच आहे, समोरच तिथे आहेत ATVs आहेत. तर ह्या परिसरामध्ये तुम्ही जर बघितलं तर इथे तुम्हाला ते जे कपडे आहेत वरती तुम्हाला लागतात, पेनशीट ट्रेन, ते सगळं तुम्हाला तिकडे मिळेल. चला आता इकडनं आपण निघतो, इकडनं आपण जातो श्रीनगरला. आम्ही ते रिटर्न द्यायला आलो होतो, कपडे जे आम्ही घेतले होते काल ते रिटर्न द्यायला आलो होतो. तर मंडळी हे आपलं हॉटेल आहे श्रीनगरमध्ये, सरोवर पॅट्रिकॉट म्हणून आहे. आता आपण आतमध्ये जाऊया, चेक इन करूया. चलो डन. आपली रूम नंबर 208 आहे. चलो लिफ्ट मधनं निघालं की डायरेक्ट रूम मध्येच जाणार आपण. उलट टाकून आपलं रूम 2 दिवसांसाठी. एक मिनिट, लाईट लावूया का आपण सगळे? अच्छा, इकडे वॉशरूम, नाईस वॉशरूम. इकडे मायरा आणि मी. चलो इकडे वॉर्डरोब आहे वाटतं. तुझ्यासारखंच आहे, मिनी मिनी. आणि हा आहे आमचा बेड. इथे स्टडी टेबल नाही, ऑफिस टेबल, जे काय असेल ते. आणि हा व्ह्यू नसेल उघडत कर, मला नाही वाटत उघडत असेल. तर हे आहे ह्यांचं रेस्टॉरंट फ्लेवर्स. आणि आता आपण डिनर करून घेऊया. सो आम्ही बुफे नाही म्हणतो, आम्ही आला कार्ट घ्यायचं म्हणतोय. सो म्हणजे कसं आपल्याला जे पाहिजे ते घेता येईल. बुफेचा मेन्यू आम्ही बघितला, त्याच्यापेक्षा म्हटलं आला कार्ट खाऊ आपण. चलो. सो 8:30 पावणे 9 झालेले आहेत, जेवूया. हा कसं आहे? चलो. की इकडचे कावळे काहीतरी, कावळ्यात पिजन काहीतरी वेगळे वाटले मला इकडचे, म्हणजे गुलमार्गचे पिजन थोडेसे वेगळे होते. म्हणजे त्यांची बॉडी ऍक्च्युली व्हाईट आणि पाठची ब्लू होतं, काहीतरी वेगळे होते ते. ठीक आहे, चलो आपण ऑर्डर करूया आणि मग गप्पा मारू. ओके. डिनरसाठी एकदम लाईट मागवलं आम्ही. आलू पराठा खाते पाहिजे, संपलं काय दाखवतंय. आणि मायराला जरा स्किन तुझं जरा ड्राय झालेलं आहे, त्यामुळे तिला थोडंसं इचिंग सारखं होतं. हा हात पण त्याचे थंडीमुळे. थंडी ना, थोडं मॉइश्चरायझर लावलं ना. खूप लावलेलं 2-3 दिवस ते खाऊन हेवी खाऊन आला. आज म्हटलं जरा लाईटच खाऊया. त्यामुळे पराठा आणि दही मस्त आहे. त्यांनी एकदम टंपाल भरून दही दिलेलं. असा विचार आहे की अजून एक मागूया. तू एक खाशील ना? एक हे मग मी एक मागवतो. तुकडा खाशील ना? मग मी अजून एक मागवतो.